नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहता TV9 मराठी. TV9च्या टॉप 9 या बातमीपत्रामध्ये सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहणार आहोत जरांगेंच्या सभेसंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. जरांगेंकडून चलो मुंबईचा नारा. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आमरण उपोषण. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही, जरांगे ठाम. 3 कोटीहून अधिक मराठे मुंबईत येणार, आता आम्ही घरी बसणार नाही, जरांगेंचा बीडच्या सभेतून एल्गार. चलो 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होतोय, तसं झालं तर सरकारला जड जाईल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. देश दिसायला लागलाय. देशातले जेवढे राज्य आहेत त्या राज्यातली मोठी जात संपवण्याचा तुम्ही घाट घातलाय असा अंदाज दिसायला लागलाय. मी बेकार नमुना, माझ्या नादी लागू नको, आरक्षण मिळू दे मग दाखवतोच, जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा. कल कसले मंत्री गेले का नाही असलं कोणी. अरे महाराष्ट्राला कल नाही काही घेणं देण्याचं हे डबड. तू थांब, एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकात दाखवतो. 12 इंचाची छाती ठोकून काही गडबड व्हायला नको, त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मी त्यांच्या जन्माआधीपासून राजकारणात, छगन भुजबळांचा जरांगेंना टोला. गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात, छातीवर हात एक 12 इंच छाती, त्याच्यामध्ये जर ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं. आम्हाला कुचकं बोलता का, भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष आणि गटारातले किडे. उपरोधिक टोल्यांवरून मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठा आमदार, खासदार, मंत्र्यांनी समाजाला पाठिंबा देण्याचं जरांगेंचं आवाहन. पाठिंबा न दिल्यास मराठ्यांची दारं तुमच्यासाठी बंद, जरांगेंचा इशारा. आपले मत घेण्यापुरता जर दारात आला तर त्याला चपलानेच वाजवायचं, सोडायचं नाही. येवल्याच्या येडपटानं स्वतःच्या पाहुण्याचं हॉटेल झालं. मराठा शांततेमध्ये मैदानात आलाय, आमच्यावर खोटा डाग लावू नका. अंतरवाली सराटीतील लाठीमारावरून जरांगेंची टीका. नसणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला. कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. मनोज जरांगेला माझ्यावर बोलण्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडी गडबड झालीये. मी अशा कोल्हे कोईला दाद देत नाही, भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. म्हणून सल्ला देतो. ते मला मित्र म्हणणार नाही, मानतच नाही, कारण खूप ते सारखं तुला बघतो. छगन भुजबळ असल्या कोल्हे कोईला दाद देत नाही.